ज्ञानाची ज्योती स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाची ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 2-4 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी मी नम्र विनंती करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिकाही होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पटेल असे होते। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। लग्नानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचवला। सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। मुलींना शाळेत शिकवायला जात असताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली, शेणही फेकून मारले, तरी ते डगमगले नाही। त्यांनी मुलींच्या शिक्षणाची क्रांती घडवून आणली। जाता जाता मला एवढेच बोलावेसे वाटते शिक्षणाचे स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाचे स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार। धन्यवाद।